जालना बाजारात आंब्याची 150 ते 200 रुपये प्रति किलोने विक्री होते। जालना बाजारात केरळ येथील लालबाग आंबा विक्रीसाठी दाखल झालाय। तसेच केरळसह इतर भागातून हे वेगवेगळ्या जातीचे आंबे जालना बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाले। नांदेडमध्ये एका केळीच्या बागेतील 200 ते 250 झाडे अज्ञातांनी कापली। काही दिवसात ही केळी काढणीला येणार होती। जवळपास 3.5 लाखांचं उत्पन्न या बागेतून मिळणार होते, परंतु या प्रकारामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला। हिंगोलीत तापमानाचा पारा वाढल्याने शेतकरी केळी पिकाचा बचाव करण्यासाठी धडपड करताना दिसतात। जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ होत असल्याने याचा परिणाम केळी पिकावर होतोय। उन्हापासून केळीचा बचाव करण्यासाठी पांढऱ्या कागदी पिशव्यांचा शेतकरी आता उपयोग करतात। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची मागणी वाढू लागल्याने याचा सकारात्मक परिणाम वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत होताना दिसून येतोय। सोयाबीनला सरासरी 4,490 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे, तर बिजवाई सोयाबीनला 4,850 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो। शेतकऱ्यांनी कापूस पिकाचे अनधिकृत बोगस बियाणे वापरू नये। बियाणे खरेदी करताना अधिकृत परवाना असणाऱ्या कृषी सेवा केंद्रातून बियाणे खरेदी करा, असं कृषी विभागाने म्हटलंय। तसेच बियाणे खरेदीची पावती, पॉकेटावर लॉट नंबर, अंतिम मुदत तपासून घेण्याचं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलं। राज्यात एका दिवसात 1,30,000 क्विंटल कांद्याची आवक झाली, ज्यात 2 लाख क्विंटल लाल, 1 लाख क्विंटल लोकल तर 1,000 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक झाली आहे। उन्हाळा कांद्याला सरासरी 400 ते 1,000 रुपयांचा दर मिळतोय, तर लाल कांद्याला 300 ते 750 रुपयांचा दर मिळतोय। महाराष्ट्रात फळबाग लागवडीत बुलढाणा जिल्हा अव्वल ठरला। या वर्षात जिल्ह्यात तब्बल 4,074 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली। जिल्ह्यात मुख्यतः संत्र्यांची कलमे 1,539 हेक्टरवर लावण्यात आली। वाढत्या तापमानाचा पालेभाज्यांना फटका बसतोय। किरकोळ बाजारात सर्वच भाज्या सध्या 60 ते 90 रुपये किलो दरम्यान विकल्या जात आहेत, तर लिंबू सध्या 40 रुपये पाव दराने विकला जातो। सध्या मेथी, फ्लावरचे भाव तर गगनाला भिडल्याचं पाहायला मिळतं। बाजारातील पेरूची आवक कमी झाली आहे, तर दुसरीकडे पेरूला चांगली मागणी आहे। पेरूचा हंगाम संपत असल्यानं मागणीच्या तुलनेत आवक कमी आहे, त्यामुळे बाजारात पेरूचे दर स्थिर आहेत। सध्या पेरूला 3,000 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान दर मिळतो। वाढत्या तापमानामुळे बाजारात काकडीला चांगली मागणी आहे, तर दुसरीकडे काकडीची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे बाजारात काकडीचे दर सध्या स्थिर आहेत। सध्या काकडीला 1,000 ते 1,800 रुपयांच्या दरम्यान दर मिळतो। जालन्यात वाढत्या उन्हाचा फटका शेती पिकांना बसतो। वाढत्या उन्हामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली। शेवग्याची आवक घटल्याने 90 रुपये प्रति किलो दराने बाजारात शेवग्याची आता विक्री होते। हिंगोलीत वाढत्या उन्हाचा भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाल्यानं बाजारात भाजीपाल्याची आवक घटली, त्यामुळे भाज्यांचे दर वाढलेत। सध्या एका लिंबाची 5 रुपयाला विक्री होते, तर गवार 90 रुपये किलो, चवळी 60 रुपये किलो आणि कारल्याची 60 रुपये किलोने विक्री होते।